श्री गुरुवे नमः. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय पहिला. श्री व्याघ्रेश्वर शर्माचा वृत्तांत. श्री महागणपती, श्री महासरस्वती, श्रीकृष्ण भगवान, सर्व चराचरावासी देवी देवता आणि सकल गुरु परंपरेच्या चरणी नतमस्तक होऊन मी त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री दत्तप्रभूंच्या कलियुगातील श्रीपाद श्री स्वामींच्या अवतार लीलांचे वर्णन करण्याचा संकल्प केला आहे. अनुसूया अत्रिनंदन भगवान श्री दत्तात्रयाने आंध्र प्रदेशातील पिटिकापुरम या गावी श्रीपाद श्री वल्लभ या नावाने अवतार घेतला. त्यांच्या सर्व दिव्य चरित्राचे वर्णन यथायोग्य करणं अनेक पंडितांना तसंच विद्वानांना सुद्धा जमलं नाही. ते करण्याचं मी धाडस करत आहे. ते केवळ आपणासारख्या थोर विद्वान श्रोत्यांच्या आशीर्वादामुळे. मी शंकर भट्ट, देशस्थ कर्नाटकी स्मार्त ब्राह्मण. माझा जन्म भारद्वाज गोत्रात झाला. मी श्रीकृष्ण दर्शनासाठी उडपी तीर्थस्थानी गेलो असताना तेथील नयन मनोहारी मोर मुकुटधारी कृष्णानं मला मंत्रमुग्ध केलं. त्याने मला कन्याकुमारीत जाऊन कन्यका परमेश्वरीचे दर्शन घेण्याची आज्ञा केली. त्याचप्रमाणे मी कन्याकुमारीत जाऊन त्रिवेणी सागरात स्नान करून श्री कन्यका देवीचे दर्शन घेतले. मंदिरातील पुजारी मोठ्या भक्तिभावाने देवीची पूजा करत होता. मी आणलेले लाल फूल त्याने मोठ्या श्रद्धेने देवीस अर्पण केले. देवी अंबा माझ्याकडे मोठ्या स्नेहपूर्ण नजरेने पाहत असल्याचे जाणवले. ती म्हणत होती, शंकरा, तुझ्या अंतरंगातील भक्तिभावावर मी प्रसन्न झाले आहे. तू कुरवपूर क्षेत्रात जा आणि श्रीपाद श्री स्वामींच्या दर्शनाने आपल्या जीवनाचे सार्थक कर. त्यांच्या दर्शनाने मनाला अंतरात्म्याला जो आनंदाचा अनुभव येतो तो अवर्णनीय असतो. अंबा मातेचा आशीर्वाद घेऊन मी प्रवास आरंभ केला आणि थोड्याच अंतरावर असलेल्या मरत्वमल्लई या गावी येऊन पोहोचलो. लंकेतील राम रावण संग्रामात लक्ष्मणास इंद्रजिताची शक्ती लागून तो अचेतन अवस्थेत असताना श्री हनुमंतानं संजीवनी बोटीस द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता. लक्ष्मण संजीवनी बोटीस सजीव झाल्यावर हनुमंत तो पर्वत स्वस्थानी घेऊन जात असताना त्याचा एक मोठा तुकडा इथे पडला. हे स्थान अत्यंत रम्य आहे. इथे अनेक गुहा असून त्या सिद्ध पुरुष गुप्त रूपाने तपश्चर्या करत असतात. मी साऱ्या गुहेचे दर्शन घेण्याचा आरंभ केला. एका गुहेच्या आत गेलो तेव्हा त्यात एक वाघ शांत बसलेला दिसला. त्याला पाहताच माझ्या अंगाचं कापरं भरलं आणि घाबरून मी एकदम श्रीपाद श्री वल्लभ असं जोराने ओरडलो. त्या निर्जन अरण्यात माझ्या हरवळीचा प्रतिध्वनी तितक्याच मोठ्या आवाजाने ऐकू आला. त्या आवाजाने त्या गुहेमध्ये एक वृद्ध तपस्वी बाहेर आले आणि म्हणाले, बाबा रे, तू धन्य आहेस. या अरण्यात श्रीपाद श्री वल्लभ या नावाचा प्रतिध्वनी आला. श्री दत्तप्रभूंनी कलियुगातील श्रीपाद श्री वल्लभ या नावाने अवतार घेतल्याचं योगी ज्ञानी परमहंस लोकांना माहीत आहे. तू भाग्यवान आहे म्हणूनच या पुण्यस्थळी आलास. तुझ्या सर्व कामना पूर्ण होतील. तुला श्रीपाद श्री वल्लभ दर्शनाचा लाभ होईल. या गुहेच्या दाराजवळ बसलेला एक वाघ ज्ञानी महात्मा आहे. त्याला नमस्कार कर. मी अत्यंत नम्र भावाने त्या वाघाला नमस्कार केला. त्या वाघाने लगेच उच्चार केला. त्या आवाजानं सारा मरुतोवल्ली पर्वत दुमदुमला. नंतर त्या व्याघ्रानं श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये असे सुस्वरात प्रभू आळवलं. त्याच वेळी एक चमत्कार झाला. त्या वाघाच्या ठिकाणी एक दिव्य कांतिमय पुरुष प्रकट झाला. त्यानं त्या वृद्ध तपस्व्यास साष्टांग प्रणिपात केला आणि क्षणार्धात तो आकाश मार्गाने निघून गेला. त्या वृद्ध तपस्व्याने मला त्यांच्या गुहेत मोठ्या आग्रहानं नेलं. गुहेत गेल्यावर त्यांनी केवळ संकल्पानेच अग्नी प्रज्वलित केला. त्यात आहुती देण्यासाठी लागणारे पवित्र साहित्य, मधुर फळं यांची निर्मिती केली. वैदिक मंत्रोच्चारासह त्या पदार्थाची अग्नीत आहुती दिली. ते वृद्ध तपस्वी सांगू लागले, या कलियुगामध्ये यज्ञ याग सत्कर्म साररूप झाले आहे. पंचभूतात्मक सृष्टीतनं सर्व लाभ करून घ्यायचा, परंतु त्या देवतांचे मात्र विस्मरण करायचा असा मानवाचा धर्म झाला आहे. देवांची प्रीती प्राप्त करण्यासाठी यज्ञ करावेत आणि त्यांना संतुष्ट करावं. त्यांच्या कृपाप्रसादानेच प्रकृती अनुकूल होते. प्रकृतीमधील कोणत्याही शक्तीचा प्रकोप मानव सहन करू शकत नाही. प्रकृतीमधील शक्तींना मानवाने यथायोग्य मार्गाने शांती करावी, नसता अधिक संकट उद्भवतात. मानवानं धर्माचरण न केल्यास प्रकृती शक्ती त्याची शिक्षा यथाखाली देते
लोकांसाठी मी हा यज्ञ केला आहे. या यज्ञाचे फलस्वरूप म्हणून तुला श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचे दर्शन होईल. जन्म जन्मांतरीचे पुण्य फळास आले म्हणजेच असे लाभ घडतात. त्या वृद्ध तपस्व्याच्या मुखातनं वाहणाऱ्या पवित्र वाकगंगाने मी प्रसन्न झालो. अत्यंत नम्रपणे त्यांना साष्टांग दंडवत घातले. मी त्या तपस्व्याच्या चरणी प्रार्थना केली, हे ऋषीवर, मी पंडित नाही, योगी नाही, साधकही नाही. मी एक अत्यंत अल्पज्ञ आहे. माझ्या मनातील संदेहाची निवृत्ती करून आपण आपला वरद हस्त माझ्या मस्तकी ठेवावा. त्या महापुरुषाने माझ्या शंकेचे समाधान करण्याचे मनोदय दर्शविले. मी म्हटलं, हे सिद्ध मुनिवर्य, मी कन्यका देवीचे दर्शन घेताना देवीने सांगितलं होतं कुरोपुरी जाऊन श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचे दर्शन घ्यावं. मी तिथे जाण्यासाठी निघालो असताना मार्गात आपले आणि व्याघ्ररूपी महात्म्याचे दर्शन झालं. ते कोण होते, तसंच दत्तप्रभू म्हणजे कोण याविषयी कृपया विस्तारपूर्वक सांगावं. त्या वृद्ध तपस्व्याने सांगण्यास सुरुवात केली. या आंध्र प्रांतातील गोदावरी मंडळातील अत्री मुनीची तपोभूमी या नावाने प्रसिद्ध असलेल्या अत्रेयपूर ग्रामात एक काश्यप गोत्रीय ब्राह्मण कुटुंब वास्तव्य करत होतं. त्यांना परमेश्वराच्या कृपा प्रसादाने एक पुत्राचा लाभ झाला. ब्राह्मण अत्यंत विद्वान, आचार संपन्न होता, परंतु पुत्र मात्र मतिमंद होता. त्याचं नाव व्याघ्रेश्वर असं ठेवलं. व्याघ्रेश्वर मोठा होऊ लागला, परंतु त्याच्या बुद्धीची वाढ मात्र होत नव्हती. पित्याने त्याला शिकवण्याचे खूप प्रयत्न केले, परंतु त्याला संपूर्ण संध्यावंदन सुद्धा करता येत नसे. एवढ्या विद्वान ब्राह्मणाचा पुत्र असा अज्ञानी, अशी गावातील लोकांची सारखी टोचणी त्याला अत्यंत दुःखदायक वाटे. एक ब्रह्ममुहूर्तावर त्याला स्वप्न पडलं. त्यात त्याला एक दिव्य बालकाचे दर्शन झालं. ते बालक आकाशातनं खाली येत होतं. त्याचे चरण कमल भूमीस लागत होते. भूमी सुद्धा दिव्य कांतिमय झाली. तो बालक हळूहळू पावलं टाकत व्याघ्रेश्वराकडे आला आणि म्हणाला, मी असताना तुला भय कशाचं? या ग्रामाचे आणि माझे ऋणानुबंध आहेत. तू हिमालयातील बद्रिकारण्यात जा, तिथं तुझं सार शुभ होईल. एवढं सांगून तो बालक अंतर्धान पावला. त्या दिव्य बालकाच्या संदेशानुसार व्याघ्रेश्वर शर्मा हिमालयातील बद्रिकारण्यात जाण्यास निघाला. मार्गात त्याला अन्न पाण्याची काहीच अडचण आली नाही. श्री दत्तकृपेने त्याला वेळेवर अन्न पाणी मिळत होते. एक कुत्रा भेटला आणि तो त्याच्या बरोबर वनापर्यंत सोबत आला. त्या प्रवासात त्याला उर्वशी कुंडात स्नान केलं. त्याच वेळी एक समुदायासह उर्वशी कुंडात स्नानासाठी आली. व्याघ्रेश्वराने त्या गुरुवर्यांना साष्टांग नमस्कार केला आणि माझं शिष्यत्व स्वीकारावं अशी नम्र प्रार्थना केली. त्या महान गुरुवर्यानं शिष्यत्व घेण्याचं मान्य केलं आणि आश्चर्य असं की तात्काळ बरोबर आलेलं कुत्र अंतर्धान पावलं. त्यावेळी ते महात्मा म्हणाले, हे व्याघ्रेश्वरा, तुझ्यासोबत आलेला तो श्वान तुझ्या पूर्वजन्मात केलेल्या पुण्याचा द्योतक होता. त्याने तुला आमच्या स्वाधीन करून ते अंतर्धान पावलं. श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या कृपेमुळेच तू इथे आलाय आणि या पुण्यकुंडामध्ये स्नान करू शकलास. ही नरनारायणाच्या वास्तव्याने पुनीत झालेली तपभूमी आहे. व्याघ्रेश्वर म्हणाला, हे गुरुदेवा, श्रीपाद श्री वल्लभ कोण होते? त्यांनी माझ्यावर एवढी कृपा का केली? गुरुदेव म्हणाले, ते साक्षात दत्तप्रभूच आहेत. त्रेतायुगामध्ये भारद्वाज महर्षींनी सवित्र काटक चयन नावाचा महायज्ञ केला. श्री क्षेत्र पिटकापुरम इथे संपन्न केला होता. त्या यज्ञ प्रसंगी त्याने शिव पार्वतींना आमंत्रित केलं होतं. त्यावेळी शिवांनी महर्षींना आशीर्वाद दिला, तुमच्या महात्मा सिद्ध पुरुष योगी पुरुष अवतार घेतील. अनेक जन्मांच्या पुण्यकर्मांना दत्तभक्तीचा अंकुर फुटतो आणि तो पुढे सातत्याने वाढत गेल्यास श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचे दर्शन होतं. त्यांच्या चरण स्पर्शाचं संभाषणाचं भाग्य लाभतं. हे व्याघ्रेश्वर, तुझ्यावर स्वामींची कृपा झाली आहे. मी आता माझ्या गुरुदेवांच्या दर्शनात जात आहे. पुन्हा एका वर्षाने येईल. तुम्ही तुमची गुहेत आत्मज्ञान प्राप्तीसाठी तपश्चर्या करावी असं सांगून ते महान गुरुदेव द्रोणागिरी पर्वताकडे गेले. व्याघ्रेश्वर गुहेत ध्यान करू लागला, परंतु त्याचं सारं ध्यान व्याघ्र रूपाकडेच असे. याचा असा परिणाम झाला की त्याला इच्छित असलेलं वाघाचं रूपच प्राप्त झालं. 1 वर्षाचा काळ लोटला. गुरुदेव यात्रा करून परत आले. त्यांनी सर्व गुहा बघितल्या. प्रत्येक शिष्यात 1 वर्षात झालेल्या प्रगतीचा ते आढावा घेत होते. एका गुहेच्या आत गेले. तिथे त्यांना एक वाघ ध्यानस्थ बसलेला दिसला. त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले. त्याने अंतर्ज्ञानाने ओळखलं की तो वाघ दुसरा कोणी नसून व्याघ्रेश्वर आहे. व्याघ्र रूपातच सतत ध्यान केल्याने त्याला
व्याघ्र रूपच प्राप्त झालंय हे त्यांनी जाणलं. त्यांनी त्याला आशीर्वाद देऊन ओंकाराचा मंत्र शिकवला आणि श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा मंत्र जपण्यास सांगितले. गुरु आज्ञेनुसार व्याघ्रेश्वर त्या रूपात मंत्राचा जाप करू लागला. वाघाच्या रूपातच त्यांनी कुरवपूरला प्रयाण केलं. यथाकाली तो कुरवपूर ग्रामाजवळ येऊन पोहोचला. कृष्णा नदी वाहत होती. तो अलीकडे तीरावर बसून श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये या मंत्राचा जप करू लागला. श्रीपाद श्री वल्लभ कुरवपूर ग्रामात आपल्या शिष्यासह बसले होते. ते एकदम उठले आणि माझा परम भक्त मला हाक मारतोय असे म्हणाले आणि नदीच्या पहिल्या तीरावर येण्यास निघाले. ते पाण्यातनं चालत असताना त्यांच्या पदकमलांची चिन्ह पाण्यावर उमटत होती आणि ती फारच सुंदर दिसत होती. स्वामी पहिल्या तीरावर पोचल्यावर व्याघ्रेश्वरांना त्यांच्या दिव्य चरणांवर आपलं मस्तक ठेवून अत्यंत भक्तिभावाने नमस्कार केला. स्वामींनी अत्यंत आनंदाने त्या वाघाचं मस्तक कुरवाळलं आणि त्याच्यावर स्वार होऊन पाण्यातनं ते कुरवपूरला पोहोचले. वाघावर बसून आलेले स्वामी बघून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. ते वाघावरून उतरताच त्या वाघाच्या शरीरातनं एक दिव्य पुरुष बाहेर आला. त्यानं आपल्या देहाचा व्याघ्र जजींना म्हणजेच वाघाचं कातडं स्वामींनी आसन म्हणून स्वीकार करावा अशी विनंती केली. तो श्रींच्या चरणी अत्यंत भक्तिभावाने नतमस्तक झाला. त्याचे अष्टभाव जागृत होऊन प्रेमभावानं त्याने स्वामींच्या चरणांवर आपल्या नेत्रातील अश्रूंनी अभिषेक केला. मोठ्या प्रेमभराने स्वामींनी त्याला उठवलं आणि म्हणाले, हे व्याघ्रेश्वरा, तू एका जन्मात अत्यंत बलशाली असा म्हणलं होतास. तेव्हा तू वाघांशी युद्ध करून त्यांना अतिक्रूरतेने वागवत होतास. त्यांना वेळेवर अन्नपाणी सुद्धा देत नव्हतास. त्यांना साखळीने बांधून लोकांच्या प्रदर्शनासाठी ठेवत होतास. या दुष्कर्मामुळे तुला अनेक जीवजंतूंच्या योनीतनं जन्म घ्यावा लागला. परंतु माझ्या अनुक्रमाने ते सारे दुष्कर्म हरण झाले आहे. तू दीर्घकाळ व्याघ्र रूपात राहिल्यामुळे तुला इच्छेनुसार व्याघाचं रूप धारण करता येईल आणि सोडताही येईल. हिमालयात कित्येक वर्षापासून माझी तपश्चर्या करणाऱ्या महान सिद्धांचे तुला दर्शन होईल आणि आशीर्वादही मिळतील. योग मार्गात तू अत्यंत प्रज्ञावंत होशील असा स्वामीने आशीर्वाद दिला. स्वामी पुढे म्हणाले, तू हिमालयामध्ये एक वाघ अत्यंत शांत बसलेला पाहिला होतास ना. तो एक वाघ महात्मा आहे. तपश्चर्या करणाऱ्या संत पुरुषांना सामान्य लोक आणि इतर वन्य प्राण्यांपासून त्रास होऊ नये म्हणून त्याने ते व्याघ्र रूप धारण केले होते आणि तो त्यांच्या रक्षणासाठी त्या गुहेतील तपश्चर्या करणाऱ्या संतांचे परस्पर वर्तमान कळवण्याचे काम सुद्धा तो वाघ मोठ्या आनंदाने करत होता. ही सगळी दत्तप्रभूंची लीलाच. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो. फलश्रुती, घरात शांती नांदते, सुखाची प्राप्ती होते. श्रोत्यांनो, तुम्हाला अध्याय 2 हवा असेल तर कॉमेंट्स मध्ये अध्याय 2 असं लिहा आणि सबस्क्राईब करा.